नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स ह्या टार्गेट सीएचओ सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर असणार आहे आपलं 46। ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचं आहे, पहिल्यापासून 46 पर्यंत असे कंटिन्यू बघायचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय, शॉर्ट नोट्स। ओके, जे तुम्हाला माहिती नसेल, ओके, आणि जे इम्पॉर्टंट आम्ही म्हणतो कधी कधी, ओके, म्हणजे जास्त वेळ म्हटलं तर ते इम्पॉर्टंटच असतं बरं का। म्हणून काय तुम्हाला नोट्स बनवून घ्यायचं आहे, काय कारण परत तुम्हाला त्याचं गोंधळमध्ये पडायचं नाहीये। हा बाबा ते व्हिडिओमध्ये कुठले सांगितले, हे म्हणजे जे टॉपिक आहे जे इम्पॉर्टंट आहे ते कुठल्या व्हिडिओमध्ये गेलेले असं हुडकत बसायला तुमचा वेळ जाणार। म्हणून काय करायचं, तुम्हाला नोट्स बनवायचे आहे आणि तुमच्या लक्षात येतील ज्यावेळी तुम्ही स्वतः देता बघा, पटकन लक्षात येतील। ओके, तुम्हाला नोट्स बनवायचं आहे। चला, टार्गेट सीएचओ सिरीज आपण सक्सेस कडे कंटिन्यूली चालू आहे। आपण म्हणजे काय, आपण थांबलो का नाही, एक्झाम थांबले पण आपण थांबलो का नाही। मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला डिसिप्लिनने कंटिन्यू स्टडी करायचं आहे अप टू एक्झामिनेशन पर्यंत, एक्झाम होईपर्यंत। चला, त्याच्यासोबत आपण नॅशनल हेल्थ मिशन मध्ये जे येणार आहे आपलं सीएचओ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर एक्झामसाठी आपलं तयारी चालू आहे। त्याच्यामध्ये आपण बघणार आहे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू जे येणारे एक्झाम मध्ये आपल्याला भेटणार आहे ते आपण बघायचं आहे। ते डायरेक्टली पण येऊ शकते किंवा इनडायरेक्टली पण विचारू शकतात। चला, हे कम्प्लिटली एक्सप्लेनेशन मराठीमध्ये असणार आहे। त्याच्यासोबत मी असणार आहे, माझ्यासोबत असणार आहे अमोल सर। आपण अल्टरनेटिव्हली ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे कधीपर्यंत, आपले एक्झामिनेशन होईपर्यंत। मग आपण सुरुवात करूया आपलं 46 एपिसोडची सुरुवात। त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता आणि तुम्हाला उत्तर पण सांगायचंय। त्याच्यासोबत काय करायचंय, की शेअर करायचे। कोणाकोणाला शेअर करणार तुम्ही, जे विद्यार्थी तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी आहे जे सीएचओ साठी तयारी करत असेल किंवा डीएमआर डीएचएससी आणि आपली कुठली पण नर्सिंगचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तर त्यांना शेअर करत जावा। आणि जे विद्यार्थी तुमचं ज्युनियर वगैरे असेल बाबा, बीएससी नर्सिंग असो, जीएनएम एएनएम, त्यांना पण आपली चॅनल शेअर करा, म्हणजे काय त्यांना पण नॉलेज भेटणार आहे नर्सिंग बद्दल। ओके, चला, आणि कसं पद्धतीने अभ्यास करायचं हे पण आताच म्हणजे आतापासूनच कळणार आहे त्यांना। मग त्याच्यासोबत काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय। हा, ही बेल आयकॉनचं विसरलो बरं का, हे बेल आयकॉन दाबा, म्हणजे काय ज्यावेळी कधी कधी आम्ही विसरतो बाबा ग्रुपमध्ये शेअर करताना लिंक वगैरे, मग तुम्हाला हे कुठली हे बेल आयकॉन दाबून ठेवलं तर काय होतील, म्हणजे दाबलं तर तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार आहे। ओके, चला, मला वाटतं बस। चला, मग आपण सुरुवात करूया। ओके, लास्ट एपिसोडमध्ये तुम्हाला मी एक क्वेश्चन दिलतो। काय होता आपला क्वेश्चन, नोटिफायबल डिसीजेस ॲज पर WHO, अकॉर्डिंग टू WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, अंडर IHR म्हणजे काय, इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन अकॉर्डिंग, ही खाली दिलेले कुठली जे डिसीजेस आहेत त्याला नोटिफायबल म्हणजे काय बघा। आता काय तर आपलं, तर मी जस्ट म्हटलं तुम्हाला, म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतील तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार। हे काय, हे नोटिफायबल झाला म्हणजे काय, तुम्हाला कळतंय बाबा, हा नोटीस म्हणजे काय, हा असं असं व्हिडिओ अपलोड झालाय। ह्याच्यामध्ये पण सेम असणार आहे। कसं आहे, ज्यावेळी समजा तुम्ही ऑफिसर आहे तुमच्या एरियामध्ये, ओके, काय झालंय, एक कुठली तरी डिसीज आले, एक्झाम्पल समजा कुठली येलो फीवर आले किंवा कुठली पण समजा कोविड-19 आले, मग तुम्हाला काय करायचंय, तुमच्या हायर अथॉरिटीला ते काय करायचं, नोटिफायबल करायचं आहे। ओके, म्हणजे काय, त्यांना कळवायचं आहे बाबा असं असं आपल्या एरियामध्ये काय झालेलं आहे, आमच्या एरियामध्ये डिसीज आलेला आहे, फर्स्ट केस सापडलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, इन्फॉर्म करायचं। ह्यालाच आपण काय म्हणतो, नोटिफायबल डिसीज, म्हणजे त्याची एक गाईडलाईन्स आहे। हा डिसीज आला तर तुम्हाला काय 100% इन्फॉर्म करायचं आहे, म्हणजे काय एकदम ते आउटब्रेक होऊ शकते ना, त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी ही काय गाईडलाईन्स वगैरे बनवलेलं आहे। ओके, चला, काय बघतोय आपण, नोटिफायबल डिसीज ॲज पर। बघा, ह्याची उत्तर कोणी कोणी बरोबर दिले, एकच मिनिट मी बघतो कोणी कोणी उत्तर बरोबर दिलेला आहे। पहिल्यांदा कोणी दिलेलं आहे, रिद्धी वैद्य हे दिलेलं आहे। ओके, कुठली ए, ओके, त्याच्यानंतर कोलेरा प्लेग येलो फीवर वर्षा, हेमंतने डी दिलेलं आहे बरं का। आणि नंतर शिल्पा, सुमय्या ए, अमोल, वैभव, हा ओमचे। ओके, ओमचे पण मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं, काय स्पर्मचं तुम्हाला तर सांगितलं होतं मी, किती 48 to 72 आवर्स पर्यंत ते सर्वायवल करू शकतो, 7 to 2 आवर्स पर्यंत। मग तुम्हाला काय विचारलं होतं मी, ओ म्हणजे काय, सेकंडरी ओसाइट बद्दल, सेकंडरी ओसाइट याच्याबद्दल कोणी कोणी उत्तर दिलेलं आहे। ओके, 72 ते 3 दिवस दिलेले, चुकीचे दिलेले। आणि ओम सर्वायवल टाइम 24 ते 48 दिवस अमोल दिलेले। आणि वंदना परत इथे। ओके, बघा हिची टाइम किती असणार आहे, ही असणार आहे 12 ते 24 तास, लक्षात ठेवा 12 ते 24 तास। सेकंडरी ओसाइट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला सिंगल लाइनर मध्ये विचारू शकतात आणि तुमचा एक मार्क इथे गमवू शकता बरं का, हे इम्पॉर्टंट आहे, हे दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे। स्पर्मचं 48 to 72 आवर्स सर्वायवल आहे आणि सेकंडरी ओसाइटचा 12 ते 24 तास। ओके, ज्यांनी पण चुकीचं उत्तर दिलं तुम्ही एका तुमच्या नोटबुकमध्ये स्टार मार्क करून लिहून ठेवा बरं, काही विचारू शकतात आणि खूप वेळा विचारलेलं आहे, असं आपलं सीएचओ मध्ये पण नाही, आपलं नॉर्थ शीट मध्ये पण विचारलेले क्वेश्चन आहेत। ओके, चला,
मॅक्झिमम लोक तर येस उत्तर दिलेलं आहे आणि फक्त एक स्टुडंटनी डी उत्तर दिले. मग आपण समजून घेऊया ह्याचा बद्दल. अंडर IHR, चला मग थोडक्यात आपण बघूया काय होतं. अंडर IHR होता ना, अंडर IHR काय, इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन. अकॉर्डिंग टू कधी 2005 मध्ये जे WHO ने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं होतं बाबा, काय हे डिसीजेस तुमच्याकडे आलं तर तुम्हाला काय 100% मस्ट रिपोर्टेड, म्हणजे तुम्हाला रिपोर्ट करायचंच आहे बाबा. असं नाही की उद्या सांगतो, असं नाही करायचं. रिपोर्ट इमिडिएटली, लगेच 0 मिनिटात काय रिपोर्ट करायचं आहे तुमचा हायर ऑथॉरिटीला. इवन सिंगल केस, असं नाही की 4 केस आल्यानंतर बघूया, असं नाही. इवन सिंगल केस आलं तर, म्हणजे एक केस भेटलं तर पण तुम्हाला काय करायचंय, त्यांना वरती सांगायचं आहे. मी सांगतो बरं का, याच्यामध्ये ऑप्शन मध्ये दिलेलं नाही तरी पण मी काय सांगतो, अंडर IHR 2005 मध्ये WHO ने आणि त्याचं तुम्ही WHO चे ते ऑफिशियल वेबसाईट असते बघा, त्याच्यावरती गेलं तर तुम्हाला भेटतील. जे आपलं सध्याचे काय आपण बघा, ते अकॉर्डिंग टू 2005 पहिलं सांगतो तुम्हाला, कन्फ्युजन नाही व्हायचे. ज्यावेळी काय केलं तर ह्यांनी स्मॉल पॉक्स असे 4 डिसीजेसला ह्यांनी नोटिफायबल डिसीज मध्ये इन्क्लूड केलं तर 2005 मध्ये. कधी 2005 मध्ये. कुठली कुठली, हे स्मॉल पॉक्स झालं आणि पॉलिओमायलायटिस म्हणजे कुठली, आपला पोलिओ, ड्यू टू पोलिओ व्हायरस बद्दल, पोलिओ व्हायरस ही पण इन्क्लूड केलं. म्हणजे टोटल 4 केलं ह्यांनी. आणि ह्युमन इन्फ्लुएन्जा तर कसं आहे, काय म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रत्येक ह्याला रंग बदलतो बघा, त्याला काय म्हणतात तुम्ही, ह्युमन इन्फ्लुएन्जा. हे काय करतो, ही कॉज्ड बाय द कॉज्ड प्रत्येक वेळी न्यू सबटाईप घेऊन येतात बरं का. न्यू सबटाईप घेऊन म्हणजे काय, आता समजा एक टाईप घेऊन आलेच इन्फ्लुएन्जा, नेक्स्ट वेळी ते दुसरंच येणार, म्हणजे काय, त्याचा सबटाईप प्रत्येक वेळी बदलत असतो. ओके, हे झालं. त्याच्यानंतर SARS, SARS. ओके, सिव्हिअर ॲक्यूट लिहून टाकतो, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तुम्ही म्हणतील सर जे ऑप्शन मध्ये ते काही दिसलंच नाही. ओके, ही अकॉर्डिंग टू WHO 2005 मध्ये दिलते. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण सध्याला ट्रेडिशनली जे आपण मोस्ट कॉमनली ट्रेडिशनली म्हणू शकता, आपण ट्रेडिशनली कुठली जे डिसीजेस आहे त्याला आपण नोटिफायबल मध्ये टाकलेलं आहे. नोटिफायबल डिसीजेस. ओके, डिसीजेस अंडर IHR, हे पण अंडर IHR मध्ये येतात बरं का, IHR. ओके, ते पण लक्षात ठेवायचं. अकॉर्डिंग टू WHO विचारलं तर हे 4 केसेस आहेत, 4 केसेस. पण आता कुठली आहे, आता CPY कॉपी लक्षात ठेवलं तरी चालेल, पण तुम्हाला जे O आहे ते उडवायचं आहे. म्हणजे काय, CPY. ओके, C म्हणजे काय, कोलेरा, P म्हणजे प्लेग, Y म्हणजे येलो फेवर. ही काय, ही आपलं असणार आहे नोटिफायबल डिसीजेस. ओके, ही डिसीज सिंगल केस आला तरी काय करायचं आहे, आपल्याला नोटिफायबल हायर ऑथॉरिटीला आपल्याला म्हणजे काय इन्फॉर्म करायचं किंवा नोटिफाय करायचं आहे. ओके, चला काय म्हणते मग, कुठले उत्तर आपलं बरोबर असणार आहे. कोलेरा एकदम बरोबर होते का, पोलिओ पण होता, इन्फ्लुएन्जा पण होता. पण कसं होतं माहितीये का, आता इथे तुमचं लक्षात आलं असेल, सर तुम्ही इथे 4 सांगितलेले, कुठे 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 हा, स्मॉल पॉक्स, पोलिओ व्हायरस आणि ह्युमन इन्फ्लुएन्जा आणि SARS बद्दल सांगितलेले. पण इथे काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कोलेरा वगैरे नाहीये आणि प्लेग येतच नाही आणि टिटल्स पण नाही. आता तुम्हाला शंका असेल ए आणि डी मध्ये. ओके, जे कुठले स्टुडंट आहे त्यांचं नाव हेमंतनी उत्तर दिलं बाबा डी. ओके, आता डी बरोबर असणार आहे का, ए बरोबर असणार आहे. ओके, इंडियामध्ये कसं माहिती आहे का, CPY हे काय, कोलेरा, प्लेग, येलो फेवर, त्याच्यासोबत अजून भरपूर आहे बरं का, TB असो आणि अजून भरपूर केसेस आहे, COVID-19 हे सगळे. पण अकॉर्डिंग टू WHO असं विचारल्यावर मॅक्झिमम जे क्वेश्चन विचारले होते जे एक्झाम मध्ये म्हणजे का, त्यांनी उत्तर ए हे काय एकदम ॲक्युरेट त्यांनी मानलेलं आहे. इथे तुम्हाला पण म्हणजे काय शंका येऊ शकते बाबा, डी ऑप्शन मध्ये पण कोलेरा आहे, पोलिओ आणि इन्फ्लुएन्जा. त्याच्यामध्ये पण कुठली आहे, पोलिओ आहेत आणि इन्फ्लुएन्जा पण आहे, त्याच्यासोबत अजून कुठले, कोलेरा. ओके, पण मॅक्झिमम MCQ मध्ये, सॉरी एक्झाम मध्ये उत्तर ए ला मॅक्झिममनी काय ॲक्युरेट मानलेलं आहे. मग आपण पण काय करूया, 2-3 एक्झाम ॲक्युरेट मानल्यावर आपण पण काय, आपल्याकडे पण ऑप्शन नाही, मग आपण काय करूया, ए ऑप्शन ही एकदम बरोबर आहे. आणि जे उत्तर डी दिलं ते ह्यांचं पण काही चूक नाहीये, कारण अकॉर्डिंग टू WHO चे IHR अनुसार गेलं तर ही पोलिओ आणि इन्फ्लुएन्जा त्याच्यामध्ये असणार आहे आणि कोलेरा थोडी ट्रेडिशनली आपण नंतर ऍड केलेला आहे. ओके, मग आपण समजूया उत्तर पहिलं हे आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला मला वाटते लक्षात आलं असेल. हा, चला, रोल ऑफ नर्स इन द नोटिफायबल डिसीज मध्ये आता काय करायचं आपल्याला. आता समजा तुमच्या एरियामध्ये आले केस, मग तुम्ही काय करणार, ही आपलं रोल आहे बघा. काय करायचंय, अर्ली डिटेक्शन आणि आयडेंटिफिकेशन, जेवढा लवकर होतील तेवढा लवकर आपल्याला काय हुडकून काढायचं डिसीज, म्हणजे ते कुठली पेशंट आहे, प्रायमरी.
ओके, अर्ली डिटेक्शन अँड आयडेंटिफिकेशन, रिकॉग्नाइज द सिम्टम्स आणि टेक हिस्ट्री, त्यांच्या सिम्टम्स ओळखायचा आणि हिस्ट्री घ्यायचा. बाबा तुम्ही कुठे कुठे फिरायला गेलं तर एक्झाम्पल तुम्ही कोविड-19 घ्या लक्षात किंवा कोलेरा घ्या. आणि रिपोर्टिंग आणि नोटिफिकेशन तुम्ही काय करायचे बघा, IDSP मध्ये तुम्हाला वरती म्हणजे हायर ऑथॉरिटीला डिस्ट्रिक्ट पर्यंत तुम्हाला डिस्ट्रिक्ट असे तुम्ही एकदा भरले तर सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत जाते ती IDSP मध्ये वगैरे. मग तुम्हाला काय करायचे रिपोर्ट करायचे IDSP मध्ये HR मध्ये. त्याच्यानंतर केस मॅनेजमेंट, प्रोव्हाइड द केअर आणि असिस्ट इन द ट्रीटमेंट वगैरे करायचे. सर्व्हेलन्स आणि रेकॉर्ड कीपिंग हे सगळे तुम्हाला रेकॉर्ड कीप करायचे म्हणजे काय ठेवायचे, असं नाही की हा सांगितलं झालं बरं का असं नाही. मेंटेन द रजिस्टर अँड लाईन लिस्ट हे सगळं तुम्हाला मेंटेन करायचे. आणि कॉन्टॅक्ट ट्रेनिंग, ट्रेन्स मॉनिटर आणि पेशंट कॉन्टॅक्ट वगैरे त्यांना हे करायचे. त्याच्यानंतर हेल्थ एज्युकेशन, एज्युकेट द प्रिव्हेन्शन आणि ट्रान्समिशन कशा पद्धतीने ते पसरू शकतो त्याच्याबद्दल त्यांना पेशंटला एज्युकेट करायचं. बाबा असं तर तुम्ही हे करू नये किंवा त्यांचं म्हणजे कम्युनिकेबल वगैरे असेल तर थोडं अवॉइड करायचं म्हणजे सांगायचं त्यांना. आणि त्याच्यानंतर इम्युनेशन असेल तर इम्युनेशन आणि प्रोफिलेक्सिस काय असेल तर ते द्यायचं आहे. आणि कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट त्यांना सांगायचं पार्टिसिपेटिंना आउटब्रेक ऑफ इन्व्हेस्टिगेशन वगैरे करायला मदत घ्यायचं आहे. आणि फॉलोअप अँड रेफरल, ओके आपल्याला नाही जमलं तर आपण काय करू पुढे ढकलणार म्हणजे रेफर करणार आहे. एन्श्योर फॉलोअप अँड रेफर हे झालं. अजून काय राहिलं, नर्सेस प्ले की रोल इन कशामध्ये अर्ली डिटेक्शन मध्ये आपलं मेन की असणार आहे. ओके, त्याच्यासोबत अजून काय रिपोर्टिंग, प्रिव्हेन्शन आणि कम्युनिटी कंट्रोल ऑफ नोटिफाइड डिसिजन मध्ये हे आपलं मेन काम असणार आहे. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस, ही तुम्हाला प्रॅक्टिकली कामाला येणार आहे. हे इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या बरं का. इम्पॉर्टंट आहे ज्यावेळी तुमच्या एरियामध्ये येतील ज्यावेळी तुम्हाला हे सगळं करावं लागणार. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. काय म्हणते, द टाईप ऑफ सेल म्हणजे खाली दिलेलं टाईप ऑफ सेल नाही, सेल डिव्हिजन म्हटलंय. द टाईप ऑफ सेल डिव्हिजन दॅट ऑकर इन रिप्रोडक्टिव्ह सेल. बघा काय म्हणताय ह्याने, खाली दिलेले सेल डिव्हिजन आहे. कुठले कुठले दिलेले, मायटोसिस, मियोसिस, सेल डिव्हिजन आणि खाली म्हणजे हे तिन्ही ऑल ऑफ द अबोव. ह्याच्यामधले जे कुठली सेल डिव्हिजन आहे जे ऑकर इन, ओके म्हणजे ते घडतंय कुठे रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये. मग आपल्याला सेल डिव्हिजन बद्दल थोडक्यात बघावं लागेल. ओके, मग आपण काय करू एक एक घेऊ. पहिलं कुठले, मायटोसिस. मायटोसिस म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो, मायटोसिस तुम्ही काय म्हणायचं, मायटोसिसला आपण काय म्हणायचं, समसूत्री. समसूत्री म्हणजे काय, ही इक्वल मध्ये डिवाइड करून देतो म्हणजे काय मायटोसिस. ओके, म्हणजे काय करणार याच्यामध्ये सेल डिव्हिजन तर होणारच आहे, सेल डिव्हिजन तर होणार आहे, पण कसं इक्वल मध्ये होणार आहे, इंटू इंटू टू सेल, इंटू टू सेल मध्ये, इंटू टू सेल विथ कसा नंबर ऑफ सेम नाही लिहिलो का मी, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. टू सेल विथ अ सेम नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणजे जेवढं होते तेवढं मध्ये म्हणजे काय सेम इक्वली येणार. एक्झाम्पल कसं आहे, कुठे लिहू, इथे समजा हे 46 क्रोमोझोम आहेत. ओके, तसे डिवाइड झाल्यानंतर कसं होणार आहे, ही पण 46च होणार आहे. तसा 46 मध्ये हे सगळ्यांचा फेवरेट आहे. कुठली 2n असं केलं तर परत इथे काय 2nच येणार आहे. लक्षात आलं का, मला वाटते आता लक्षात आलं असेल. हे कसं असणार, हे सगळं डिप्लॉइड सेल असणार आहे बरं का, डिप्लॉइड सेल. ओके, लक्षात आलं. हे झालं सेल डिव्हिजन इंटू टू सेल विथ सेम नंबर ऑफ क्रोमोझोम. हे इम्पॉर्टंट आहे, सेम नंबर ऑफ क्रोमोझोम. एवढं लक्षात आलं. ही कुठे कुठे भेटणार आहे तुम्हाला, फाउंड इन सगळे बॉडीमध्ये, फाउंड इन ऑल सेल डिव्हिजन मध्ये, ऑल सेल ऑफ बॉडी, सगळे बॉडीमध्ये जेवढं सेल डिव्हिजन होतं सगळ्यामध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत इन्क्लुडिंग कुठली, गॅमेटोजेनेसिस मध्ये पण दिसणार आहे, गॅमेटोजेनेसिस मध्ये पण दिसणार आहे. लक्षात आलंय का, आपल्या बॉडीमध्ये किती म्हणजे जेवढं सेल डिव्हिजन होणार आहे त्याच्यामध्ये मायटोसिसचं मोस्ट काय योगदान असणार आहे. ओके, ते पण कसं स्टेप कसं असणार आहे ह्याचं, प्रोपेसिस कुठे गेलो, स्टेप्स कसा असणार आहे, प्रोपेस मेटापेस. ओके, डायग्राम आहे माझ्याकडे दाखवतो थांबा. प्रोपेस, मेटापेस, अनापेस, टेलापेस. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी बस. प्रोपेस कसं लक्षात ठेवायचंय, प्रोपेस, मेटापेस, अनापेस, ओके टेलापेस आणि हे सायटोकायनेस. काय PM ऍट लक्षात ठेवायचं, काय PM ऍट प्रधानमंत्री ऍट कुठं राहतात असे म्हणजे काय, हे तुम्हाला विचारू शकते बरं का, खूप वेळा विचारलेले नॉर्शेटमध्ये क्वेश्चन. ओके, एवढं मायटोसिस बद्दल आपण हे डिस्कशन केलं. चला कुठे झालं, हे झाला मायटोसिस. मायटोसिस मध्ये आम्ही कसं लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये T आलंय, T म्हणजे काय 2 अक्षर लक्षात ठेवलं होतं आपण. ओके, झाला. त्याच्यामध्ये काय DNA रिप्लिकेशन होत आहे, हे 2n आहे, ते पण 2n आहे. बघा अशा पद्धतीने काय डिव्हिजन होऊन 2 डिप्लॉइड डॉटर सेल मध्ये ते पण कसं आहे इक्वल सेम नंबर ऑफ क्रोमोझोम मध्ये हे डिव्हिजन होणार आहे. इथं मियोसिस आहे त्याच्याबद्दल पण आपण थोडक्यात बघूया. हे झालं मायटोसिस बद्दल झालं. आता मियोसिस बद्दल थोडक्यात बघूया. मियोसिस म्हणजे काय, मियोसिस म्हणजे काय समसूत्री आहे का, नाही, ही असणार आहे अर्धसूत्री.
कसं अर्धसूत्री, जेवढा पण द्या ज्याचा अर्ध तुम्हाला रिझल्ट मध्ये भेटणार. ओके, मराठी एकदम खराब आहे तरी पण आपल्याला समजून घ्यायचं. ओके, अर्धसूत्री एवढं झालं की काय करतो, जे वन सेल डिव्हिजन वन सेल डिवायडेड इंटू किती मध्ये, डिवायडेड इंटू आता 2 मध्ये झालं हे 2 मध्ये, सॉरी हे 2 सेल मध्ये डिवाइड झालं. मग आता हे किती होणार, ही 4 सेल मध्ये इन 4 सेल मध्ये. पण कसं असणार आहे, विथ सेम नंबर असणार आहे का, नाही, ह्याच्यामध्ये असणार आहे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम. मला वाटतं हे सगळं आपण 12वी मध्ये शिकलेलं आहे, 10वी 12वी मध्ये. ओके, हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स इथे आपल्याला भेटणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, इट इज ओनली फाउंड इन कुठे भेटणार आहे आपल्याला, फक्त फाउंड डिवाइडिंग ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस मध्ये, फक्त इथे भेटणार आहे गॅमेटोजेनेसिस मध्ये. ओके, एक्झाम्पल कुठे गेलं आपलं, काय गेलं आपण 46 गेलतो. 46 कसे होणार, 46 मधनं कसं डिवाइड होणार, त्याच्यामधनं पुढे येऊन कसं होणार, ही हाफ सूत्रीमध्ये 23. ओके, नेक्स्ट पेज मध्ये होतं, इथं खाली बसत नाही. 46 हे क्रोमोझोम होते, ही काय अर्धसूत्री आहे. अर्ध म्हणजे काय, 46 क्रोमोझोम बद्दल 23 होणार. 23 मध्ये बघा इथं काय म्हटलं होतं मी, 4 सेल मध्ये डिवाइड होणार आहे बरं का. इथे 2 झाले, आता परत इथे आपण 23 असे 4 सेल मध्ये हे काय होणार, डिवाइड होणार आहे. 23 हा, सगळ्यांचे पर्यंत आपण परत घेऊया. 2n. ओके, ठीक आहे, n आणि परत इथे n. ठीक आहे, ही 4 सेल मध्ये डिवाइड होणार आहे. हे कुठले, हे डिप्लॉइड नाही बरं का, हे हॅप्लॉइड सेल आहे. आता हाफ झालं, हे झालं हॅप्लॉइड सेल. ओके, हे वरचं कुठलं होतं, हे डिप्लॉइड होतं, डिप्लॉइड सेल. ओके, मला वाटतं लक्षात आला असेल. मग आपलं उत्तर पण आलं काय डोक्यात. चला, त्याच्या अगोदर आपण अजून काय, सेल डिव्हिजन म्हणजे काय बघा. आपलं काय होतं क्वेश्चन, द टाइप ऑफ अ सेल डिव्हिजन म्हणजे काय ते पण आपण बघूया, त्याच्यानंतर इकडे येऊ. सेल डिव्हिजन म्हणजे काय, डिवाइड होणे. सेल डिवाइड होतो म्हणजे काय, प्रोसेस बाय व्हिच, कुठली प्रोसेस बाय व्हिच, जे पेरेंट सेल आहे. ओके, वरचं जे होतं पेरेंट सेल, जे काय होणार, डिवाइड होणार. पेरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म न्यू सेल, कशासाठी, टू फॉर्म न्यू सेल साठी. ओके, न्यू सेल इथे काय होणार, जन्माला येणार, म्हणजे काय डिवाइड होऊन येणार. हे कशासाठी होते, इट इज एसेन्शियल फॉर, हे कशासाठी म्हणजे काय, सेल डिव्हिजन होत नसेल तर काय होऊ शकतं आपल्याला, हे खूप मोठी प्रॉब्लेम होऊ शकते बरं का. हे एसेन्शियल कशासाठी, हे आपलं बॉडीचं ग्रोथसाठी, रिपेअरसाठी म्हणू शकता, आणि रिप्रोडक्टिव्ह साठी खूप एसेन्शियल आहे. रिप्रोडक्टिव्ह आणि अजून काय, मेंटेनन्स ऑफ बॉडी साठी ही खूप योगदान आहे. म्हणून काय, सेल डिव्हिजन ही महत्वाचं असते. म्हणून काय आपण आपल्याला 10वी मध्ये शिकवलंय, खूप महत्वाचं आहे म्हणून. ओके, चला, हे झालं. मग आपलं उत्तर कुठे, द टाइप ऑफ अ सेल डिव्हिजन दॅट ऑकर इन अ रिप्रोडक्टिव्ह सेल. ओके, हे फक्त असं विचारलं तरी तुम्हाला ओनली इन रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये, कुठली, मायटोसिस तर सगळ्या बॉडीमध्ये होणार आहे आणि रिप्रोडक्टिव्ह मध्ये पण होणार आहे. फक्त जे होणार आहे मियोसिस, ही फक्त रिप्रोडक्टिव्ह मध्ये होणार आहे. लक्षात आलंय का मी काय म्हणतो, मियोसिस फक्त रिप्रोडक्टिव्ह मध्ये होते. सेल डिव्हिजन तर होल बॉडी मध्ये होणार आहे. ऑल ऑफ द अबव्ह होणार आहे का, नाही, मायटोसिस नसणार आहे. मग आपले उत्तर जाणार बी, ही एकदम बरोबर. आपण जस्ट पाहिलेले कुठे झालं, मियोसिस अर्धसूत्री. इट इज ओनली फाउंड इन द डिवाइडिंग ड्युरिंग द गॅमेटोजेनेसिस मध्ये ही भेटणार आहे. ओके, लक्षात आलं का. चला, आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, आपलं उत्तर दुसरी एकदम बरोबर असणार आहे, मियोसिस. त्याच्यानंतर तुम्हाला डायग्राम दाखवायचा आहे मियोसिसचा. हे बघा, हे झालं 2n मध्ये होता. ओके, हे पण 2n आहे, म्हणजे काय, हे डिप्लॉइडच आहे. त्याच्यानंतर हे 2n सॉरी, हे n झालं, n. त्याच्यानंतर हे पण n. असं काय, ही हॅप्लॉइड सेल, आपलं हॅप्लॉइड डॉटर सेल बरं का. हे खाली जे दिलंय त्याला आपण डॉटर सेल म्हणायला पाहिजे. हे डॉटर हॅप्लॉइड सेल, हे काय, हे पॅरेंटल झालं, हे पॅरेंटल. ओके, हे पण लक्षात ठेवा. ओके, एवढं असं झालं. हा, जे फेस कशा पद्धतीने स्टेप्स होते हे पण लक्षात ठेवा. स्टेप्स खूप वेळा विचारलेलं आहे सगळ्या एक्झाम मध्ये. आपलं कुठले नर्सिंगचं असो, आणि नर्सिंग एंट्रन्स असो, आणि पीजी लेवलला MBBS सगळ्यांना विचारतात. हे कुठली असणार आहे, प्रोपेस, मेटाफेस, काय लक्षात ठेवायचंय, PM ॲट घरी, असं ठेवायचं आहे का, हे लक्षात ठेवायचे आहे. PM म्हणजे काय, प्रोपेस, मेटाफेस, अनाफेस, टेलोफेस आणि सायटोकिनेसिस, ही अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, चला, मला वाटतंय आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण मारूया कल्टे. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय बघा. नेक्स्ट क्वेश्चन,
वेअर इज अ लोकेटेड, म्हणजे कुठे लोकेटेड आहे हेडक्वार्टर ऑफ WHO. WHO चे जे हेडक्वार्टर आहे जे कुठे लोकेटेड आहे, न्यूयॉर्कमध्ये, जेनेवामध्ये, पॅरिसमध्ये, लंडनमध्ये. ओके, कुठे ही लोकेटेड आहे. WHO म्हटलं की पटकन लक्षात यायला पाहिजे. WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आपण थोडक्यात मला वाटतं थोडक्यात आपण बघितलेलं आहे ऑलरेडी, हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, हे कधी एस्टॅब्लिश झाले, म्हणजे सुरुवात कधी झाली आणि कोणी केले आणि कुठे हेडक्वार्टर, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. एस्टॅब्लिश कधी, 7 एप्रिलला आपण प्रत्येक वर्षी काय म्हणतो, इंटरनॅशनल हेल्थ डे. 7 एप्रिल 1948. ओके, आपलं स्वातंत्र्य कधी भेटले, 47. म्हणजे 47 नंतर ही WHO म्हणजे सुरुवात झालेलं आहे. याची हेडक्वार्टर कुठे आहे, हेडक्वार्टर असणार आहे जेनेवामध्ये. जेनेवा हे कुठे आहे, अमेरिकेमध्ये का, नाही बरं का, हे स्वित्झर्लंडमध्ये, हे स्वित्झर्लंडमध्ये आहे. ओके, आपल्याला काय पटकन सगळे अमेरिकेमध्ये लक्षात येतात, पण ह्याची WHO ची हेडक्वार्टर आहे जे जिनेवामध्ये असणार आहे. तेवढं लक्षात आलं. कोणी शोध म्हणजे काय, हे फाउंड कोण केलं, म्हणजे फाउंडर ऑफ द काय, म्हणजे काय, सुरुवात कोणीतरी केलं असेल ना, ही केलेलं आहे युनायटेड नेशन्सने. ओके, एवढं झालं. याचे हेडक्वार्टर सोडून अजून रिजनल 6 रिजनल ऑफिस आहे बरं का, 6 रिजनल ऑफिसेस आहेत. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं, आपल्या देशामध्ये पण ह्याचं एक ऑफिस आहे जे कुठे आहे, आपण त्याला काय म्हणतो, SERO. काय म्हणतो आपण, SEARO, रिजनल ऑफिस. SEA म्हणजे काय, साऊथ ईस्ट एशिया. आर म्हणजे रिजनल ऑफिस. पण हाय कुठे आहे, ही असणार आहे आपल्या भारतामध्ये, न्यू दिल्लीमध्ये आहे बरं का, न्यू दिल्लीमध्ये. ओके, हे भारत झाला आपला इंडियामध्ये याचे एक रिजनल ऑफिस आपल्याकडे आहे. ओके, लक्षात आलं का. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे काय हेल्थ डे म्हणून एव्हरी इयर आपण साजरा करतो, हेल्थ डे एव्हरी इयर. ओके, एवढं लक्षात आलं त्याच्याबद्दल. ओके, चला. अजून काय, हेडक्वार्टर जेनेवामध्ये, फाउंडर युनायटेड नेशन्सने हे सुरुवात केलेलं आहे कधी, 1948 मध्ये. ओके, चला. अजून काय इकडे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश 7 एप्रिल 1948 मध्ये कोणी सुरुवात केली, युनायटेड नेशन्स स्पेशलाइज्ड एजन्सीने. WHO की फंक्शन्स काय काय बघा, ऑल इंटरनॅशनल पब्लिक हेल्थ एजन्सी सर्विंग. त्याच्यामध्ये 194 मेंबर्स आहेत बरं का, हे मेंबर स्टेट्स. ओके, WHO की फंक्शन झालं लिडरशिप आणि पार्टनरशिपसाठी आणि गायडन्स आणि स्टँडर्ड, डेव्हलप द ग्लोबल हेल्थ गाईडलाईन्स आणि डाटा सर्व्हेलन्स, मॉनिटर द हेल्थ ट्रेंड वर्ल्ड वाईड, सगळे मेंटेन करायचं होतं, म्हणजे काय, मॉनिटर करायचं. त्याच्यानंतर इमर्जन्सीज आउटब्रेक काय तर रेस्पॉन्ड करायचं, हेल्थ इमर्जन्सीमध्ये रिसर्च इनोव्हेशन, सपोर्ट द हेल्थ रिसर्च इनिशिएटिव्ह, पॉलिसी काय, हेल्थ पॉलिसी, ॲडव्होकेट फॉर द इक्विटेबल हेल्थ पॉलिसीचं ट्रेनिंग, कॅपॅसिटी अँड बिल्डिंग, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, की फंक्शन लिडरशिप, हेच आहे का. ओके, हे आपण स्वतः बनवलेलं आहे फक्त. 194 मेंबर्स एवढं लक्षात, हेल्थ प्रोग्राम्सचं, कॉम्बॅक्ट द TB, HIV मलेरिया, हे सगळ्यांचं हे काय आहे. ओके, WHO प्रमोट द हेल्थ, कीप द वर्ल्ड सेफ अँड सर्व द vulnerable so everyone can attain the highest level of the health and well-being. ओके, चला, एवढी लक्षात आलं WHO बद्दल. चला, आपल्याला उत्तर कुठे आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, न्यूयॉर्क. न्यूयॉर्क काय, हे युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर येते, युनायटेड नेशनचे हेडक्वार्टर. आणि जेनेवा हे स्वित्झर्लंडमध्ये ही असणार आहे WHO ची हेडक्वार्टर. WHO ची हेडक्वार्टर. रिजनल ऑफिस आपल्या देशामध्ये आहेत 6 मध्ये, आपल्या देशामध्ये एक आहे कुठली, SER म्हणजे काय, साऊथ ईस्ट, काय होतं, कुठं गेलं आपलं, साऊथ ईस्ट एशिया रिजनल ऑफिस हे आपलं न्यू दिल्लीमध्ये आहे. पॅरिसमध्ये काय आहे, ही पॅरिसमध्ये युनेस्कोचं वाटतंय, हेडक्वार्टर ऑफ युनेस्कोचं आहे बरं का. अजून काय राहिलं, लंडन काय, हे इंग्लंडचं राजधानी आहे, इंग्लंडची राजधानी लंडन, इंग्लंड. ओके, हे इंग्लंड देश आहे, लंडन त्याची राजधानी आहे. ओके, लक्षात आलं. आपलं उत्तर कुठली, दुसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. WHO ची हेडक्वार्टर कुठे आहे, कुठे, जेनेवामध्ये. ओके, चला, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, विच इज द मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ एनेमिया. एनेमियामध्ये जे मोस्ट कॉमन सिम्पटम तुम्हाला दिसणार आहे कुठली, पॅलोर, फिवर, डायरिया, वॉमिटिंग, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली दिसणार आहे. आता समजून घ्या, एनेमिया म्हणजे काय. पहिला, एनेमिया म्हणजे काय, आपलं बॉडीमध्ये जे ब्लड, ओके, काय काय कमी झालेलं असतं, हिमोग्लोबिन आणि आपलं बॉडीमधले RBC ज्यावेळी कमी होतो त्याला आपण काय म्हणतो, एनेमिया आपण म्हणणार आहे बरं का. जे नॉर्मल किती असतो प्रेग्नंट, हे लक्षात ठेवा बरं का, हे कटअप लक्षात ठेवा, कधी पण विचारू शकता तुम्हाला. प्रेग्नंट वुमन अकॉर्डिंग टू NHM बरं का, अकॉर्डिंग टू NHM नॅशनल हेल्थ मिशन अनुसार जे प्रोटोकॉल मध्ये वगैरे दिलेले, प्रेग्नंट वुमन मध्ये किती असायला पाहिजे, प्रेग्नंट वुमन मध्ये नॉर्मल सांगतो बरं का. ह्याचं खाली गेलं तर समजून घ्यायचं ही एनेमिया झाले. लेस दॅन और मोर दॅन और इक्वल 11 ग्रॅम पर GM पर DL. आता तुम्हाला लक्षात आला पाहिजे, एनेमियामध्ये किती,
एनेमिया मध्ये लेस दॅन 11 ग्रॅम आलं की समजून घ्यायचं ही प्रेग्नंट वुमन मध्ये आपण एनिमिया म्हणून समजणार आहे. किती समजणार आहे? किती? लेस दॅन 11. 11 लक्षात ठेवायचं. हे प्रेग्नंट वुमन झालं. त्याच्यानंतर नॉन प्रेग्नंट वुमन मध्ये ही किती असणार आहे? ही असणार आहे मोर दॅन ऑर इक्वल 12 ग्रॅम पर DL. ह्याच्यामध्ये लेस दॅन 12 झाला की समजून घ्यायचं ही एनिमिया झाले. आणि नेक्स्ट काय एनिमिया झालं. आता चिल्ड्रन पण कुठली 6 to 59 मंथला 6 to 59 6 ते 49 मंथ मध्ये त्याला आपण किती समजतो? मोर दॅन ऑर इक्वल 11 ग्रॅम पर DL सेम ॲज अ प्रेग्नंट वुमन. ओके, एवढं लक्षात आलं. हे पण आपण लेस दॅन 11 झालं की आपण समजून घ्यायचं ही काय एनिमिया मध्ये झाले. स्कूल एज मध्ये किती आपण इथे पकडणार आहे? किती? 11.5 इथे पकडणार आहे. त्याच्यानंतर ॲडोलसेंट मध्ये ओके, ॲडोलसेंट मध्ये पण किती पकडणार आहे? 12. ओके, किंवा 12 समजा. ओके, 12 ग्रॅम पर DL. हे सगळं नॉर्मल झालंय. त्याच्यापेक्षा कमी गेलं तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? ही सगळी कट ऑफ आहे. हे काय? ही कट ऑफ आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे मोस्ट वेळी विचारले, म्हणजे जास्त वेळ विचारले प्रेग्नंट वुमन मध्ये विचारतात. तुम्हाला लेस दॅन 11 ग्रॅम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? 2 मेडिसिन द्यायचं आहे. मी प्रिव्हियस क्लासमध्ये वगैरे काय तर सांगितले. ओके, चला हे झालं ह्याच्याबद्दल. आता काय म्हणते? एनिमिया काय? रेड ब्लड सेल ही जाय असतो इथं कमी झालेले, इथं संख्या तुम्हाला कमी दिसणार आहे. प्लेटलेट आणि व्हाईट ब्लड सेल मध्ये काय झालंय का? नाही, फक्त कमी झाले जे RBC मध्ये. ओके, ह्याच्यामध्ये सिम्पटम्स काय दिसणार आहे? फेटिक दिसणार आहे, इरेग्युलर हार्टबीट, चेस्ट पेन, वीकनेस, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, कोल्ड हँड अँड फीट आणि पेल ऑर येलो स्किन हे दिसणार आहे. आणि डिजिनस ऑर लाइटेडनेस आणि हेडेक ही सगळी ह्या पेशंटमध्ये दिसणार आहे. ऑप्शन मध्ये काय म्हटलंय? ओके, विच इज द मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ द एनिमिया. चला, हे काय असणार आहे? वॉमिटिंग असणार आहे का? वॉमिटिंग ह्याच्यामध्ये नसणार आहे. डायरिया हे GITचं रिलेटेड झालं. ओके, ही पण असं म्हणू शकत नाही की फिवर झालं की एनिमिया आलाय, हे पण केलं. मग राहिलं आपलं पेलर काय असतं? ही पेलनेस ऑफ द स्किन. मी म्हणतो इथंच घेतो पॅलोर. हे काय असतं? पेलनेस ऑफ अ स्किन मध्ये म्हणा. अजून कुठे? स्किन नेल मध्ये, आपली कंजक्टाइव्ह मध्ये. लक्षात आलं का? तुम्ही कुठे गेलं तर लहान बाळांना असं बघतात बघा, म्हणजे प्रेग्नंट वुमन मध्ये वगैरे. म्हणजे काय? हे एक सिम्पटम्स आहे. पॅलोर दिसलं की म्हणजे काय? हे अर्लीएस्ट साईन आहे. पेनलेस ऑफ स्किन आणि नेलबेट कंजक्टाइव्हा इथे बघणार आहे. ही कसं असणार आहे? ही मोस्ट कॉमन आणि कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे? एक साइन अँड सिम्पटम ऑफ एनिमिया. आणि हे अर्लीएस्ट पण असतं बरं का, हे पण लिहून घ्या. हे काय? अर्लीएस्ट आपल्याला दिसून येते, म्हणून आपण बघतो. ह्याच्यामध्ये काय? डिक्रीज द HB इन ब्लड मध्ये आपलं HB कमी झालेलं असतं, म्हणून आपल्याला हे दिसतंय. ओके, लक्षात आलं का? आपलं उत्तर कुठली बरोबर असणार आहे? पहिला उत्तर 1 नंबर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बेस्ट मेडिसिन टू ट्रीट स्वाईन फ्लू बद्दल विचारते. कुठले ऑप्शन दिलेले? जुडोवेडाइन, नेव्हिरोपाइन, ओसेल्टामिव्हिर आणि ते काय? अर्शिनेट. मग आपण काय करूया? स्वाईन फ्लू बद्दल थोडक्यात बघूया. स्वाईन फ्लू हे काय? स्वाईन फ्लू खूप वेळा ऐकलेलं गाव आहे. मला आपण काय म्हणतो? आपण H1N1 इन्फ्लुएन्जा. F1 नाही बरं काय? H1N1 इन्फ्लुएन्जा आपण म्हणतो ह्याला. ओके, ह्याची एजंट काय? ते कसं पद्धतीने पसरणार आहे? ही असणार आहे ऑर्थोमिक्झो व्हायरस. ह्याच्यामध्ये पण टाईप असते बरं का. कुठली? ABC. पण ह्याच्यामधलं जे टाईप ए आहे ही कसं असणार आहे? मोस्ट कॉमन असणार आहे. आणि खूप वेळा आउटब्रेक, एपिडेमिक, एंडेमिक हे सगळे करतात बरं का. एपिडेमिक आणि एंडेमिक पण करतो. आणि कधी मला वाटते एखादा ही पेंडेमिक पण चालता बरं का. कुठली? ही स्वाईन फ्लू. कधी? पेंडेमिक हे WHO ने डिक्लेअर केलं. कधी? 11 जून 2009 मध्ये. 11 जून 2009 मध्ये कधी विचारू शकता, तुम्हाला लक्षात ठेवा. हे पेंडेमिक पण होतं कधी? 11 जुलैला वगैरे हे केलं. पण हे मोस्ट कॉमनली टाईप ए मध्ये काय? हे आउटब्रेक जास्त असतो आणि एपिडेमिक, एंडेमिक हे सगळे कव्हर करून टाकतो. एवढं लक्षात आलं? हे झालं. याचं आता DOC काय असणार आहे? ड्रग ऑफ चॉईस. याची DOC ड्रग ऑफ चॉईस ह्याची असणार आहे. कुठली? कशाची बघतोय आपण? ड्रग ऑफ चॉईस स्वाईन फ्लू H1N1 ची.
H1N1 ची आपण बघतोय, ह्याची असणार आहे ओसेल्टामाव्हिर. तुम्ही काय म्हणता? ओसेल्टामाव्हिर ही मेडिसिन आपण देणार आहे. पण किती देणार आहे? ही देणार आहे 7 mg BD इंटू 5 दिवस. किती? आपण 5 दिवस देणार आहे. BD इंटू 5 दिवस ही देणार आहे. कुठली? ओसेल्टामाव्हिर ही मेडिसिन देणार आहे. पण जेवढं लवकर देतो तेवढं इफेक्टिव्ह असणार आहे. मोस्ट इफेक्टिव्ह. कसं? मोस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. कधी? मोस्ट इफेक्टिव्ह व्हेन स्टार्टेड. कधी? लवकरात लवकर. व्हेन स्टार्टेड विदिन, लवकर पण लवकर किती? 48 hours ऑफ अ सिम्पटम ऑनसेट. सिम्पटम दिसले की त्याचा 48 तासामध्ये आपण ही मेडिसिन दिलं तर एकदम बेस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. ओके, लक्षात आलं? चला मग आपलं उत्तर कुठले? हे जुडोबेटाइन. ओके, हे कुठले? नेव्हिरपेन. हे दोन्ही आपण कशामध्ये? इन HIV एड्स मध्ये आपण ही यूज करतो. HIV आणि एड्स मध्ये ही दोन्ही मेडिसिन. मग गेलं, हे पण गेलं. हे काय? हे आपलं मलेरिया मधलं झालं. हे मलेरिया मधलं आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. मग राहिलं कुठलं? ओसेल्टामाव्हिर. ही तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ही ड्रग ऑफ चॉईस आहे स्वाईन फ्लूची. ओके, चला आपलं उत्तर तर भेटलेलं आहे. अजून काय म्हणते बघा? स्वाईन फ्लू H1N1 इन्फ्लुएन्झा. डेफिनेशन काय? कॉज्ड बाय द व्हायरस ऑफ अ टाइप A. H1N1 ने हे पसरतो. रिस्क फॅक्टर काय? प्रेग्नंट वुमन मध्ये, पीपल एज्ड अंडर 5 इयर्स आणि अबोव्ह 65 इयर्स, क्रोनिक हेल्थ कंडिशन असेल तर त्यांना पण होऊ शकतं. म्हणजे रिस्क जास्त आहे. हे झालं म्हणजे इम्युनो कंप्रेससाठी, त्याच्यामध्ये पण रिस्क आहे. आणि प्रिव्हेन्शनसाठी काय काय करावं लागेल? कव्हर कप आणि स्नीज, वेअर अ मास्क, आणि हात धुवायचे कंटिन्युअली म्हणजे काय? फ्रिक्वेंटली. अवॉइड द क्लोज कॉन्टॅक्ट विथ ही सिक पीपल. हे झालं. त्याच्यानंतर हे झालं. आणि एकदम चांगले काय घ्यायचे इथे? इम्प्रूव्ह इम्युनिटी म्हणजे काय? हेल्दी डाएट घ्यायचे. आणि प्रिव्हेन्शन कसं? तेच आहे का? ओके, हेच डबल आले बघा. हे काय? साइन अँड सिम्पटम्स, फिवर, कफ, सोर थ्रॉट, ओके, रनिंग नोज, आणि हे झालं फेटिक, हेडेक, हे वॉमिटिंग, हे सगळे असणार. मोड ऑफ ट्रान्समिशन कसं असणार आहे? एअरबोर्न आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट, सरफेस कॉन्टॅक्ट, हे सगळं असणार आहे. वॅक्सिनेशन अॅन्युअल. बघा, ही इन्फ्लुएन्झा आहे. हे इन्फ्लुएन्झा असं आहे ना, ह्यावेळी हा टाईप मध्ये आला तर दुसऱ्या वेळी दुसऱ्या टाईप मध्ये येत होतं. म्हणजे काय? प्रत्येक वेळी ही सब टाईप बदलत असतो. ओके, हे झालं अॅन्युअल फ्लू वॅक्सिन, हेल्प टू प्रिव्हेंट द स्वाईन फ्लू एस्पेशली प्रियर टू फ्लू सीझन. ओके, की पॉईंट्स काय? अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट करायचं. आणि IDSP गाईडलाईन्स अनुसार आपल्याला रिपोर्ट केसेस इमिडिएटली. हे पण बघा, ही पण नोटिफाय मध्ये येते बरं का. ओके, आपल्या इंडियामध्ये. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बेस्ट वे टू कलेक्ट ब्लड सॅम्पल. काय करायचंय? आपल्याला ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचंय, पण बेस्ट वेने करायचंय. ते पण कुठे? इन निओनेट्स मध्ये. लक्षात आलं का? निओनेट्स मध्ये, बच्चू मध्ये. निओनेटला आपण काय म्हणतो? 1 ते 9. निओनेट आपण न्यूबॉर्न आपण 0 to 28. ओके, निओनेट्स म्हणजे आता झालं याच्यामध्ये. इन्फंट म्हटलं की कधी येतं परत? 0 to 1 year. ओके, चला हे काय? बेस्ट वे टू कलेक्ट. आता आपल्याला ब्लड सॅम्पलकडे लक्ष द्यायचंय. कुठनं आपण काढणार आहे? हिल मधनं, हँड मधनं, नेक मधनं, बॅक मधनं आपण कुठे काढणार आहे? बघा, इन निओनेटल मध्ये, इन बच्चू मध्ये, इन निओनेटल द बेस्ट आणि सेफेस्ट मेथड कुठली असणार आहे? द बेस्ट आणि सेफेस्ट मेथड, सेफेस्ट वे टू कलेक्ट काय करायचं आपल्याला? ब्लड सॅम्पल करायचा म्हणजे घ्यायचं आहे. ब्लड सॅम्पल घ्यायचा आहे. जी कुठली असणार आहे? सॅम्पल इज बाय कुठली? ही असणार आहे आपलं कुठे? हिल प्रिक. हिल कुठले येतं का ना? हिल प्रिक. त्याला आपण अजून काय म्हणू शकतो? हिल स्टिक पण म्हणतो बरं. हिल स्टिक इथनं एकदम बेस्ट असणार आहे. ते पण कसं आहे? एकदम सेंटरमध्ये नाही बरं का. ही आपल्याला घ्यायचं आहे लॅटरल ऑर मेडियल प्लॅन्टर मधनं. प्लॅन्टर सरफेस कशाचे? हे हिलचे. ओके, एवढं लक्षात आलं? हे झालं. आपण कॉमनली कशासाठी आपण करणार आहे? शुगर चेक करण्यासाठी आणि बिलिरुबिन लेवल चेक करण्यासाठी. ओके, न्यूबर वगैरे काहीतरी स्क्रीनिंग वगैरे असेल तर आपण ही म्हणजे काय कसं असंच आपण करतो का ब्लड सॅम्पल? नाही, म्हणजे काहीतरी रिझन असेल ना. शुगर असो, बिलिरुबिन असो, कुठली पण टेस्ट करायचं असेल, ब्लड पाहिजे असेल तर आपण निओनेटल मध्ये हिल्स मधनं घेणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं? मग आता ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे? हिल्स. बॅक दिलेलं आहे. बॅक मध्ये घेऊन होऊ शकते का? बॅक मधनं आपण आहे का साईड कुठली? ही ब्लड कलेक्शनसाठी चांगलं नाहीये बरं का. नेक मधनं घेऊ शकतो का? ओके, पण हे अनसेफ असणार. हे असणार अनसेफ. ओके, आता हँड्स मध्ये घेऊ शकतो आपण. बघा, हे बच्चू मध्ये काय असतो? वेन्स आर व्हेरी स्मॉल. त्याच्यामध्ये कुठे लिहू मी? वेन्स कसं असतं? वेन्स आर व्हेरी स्मॉल असणार आहे. मग आपल्याला भेटणार आहे का? नाही. हे भयानक आपल्याला डिफिकल्टी होणार आहे. म्हणून आपण काय करतो? ही ब्लड जे आहे
जे आपण हिलमधनं घेणार आहोत. ओके, लक्षात आलंय का? ठीक आहे. ब्लड सॅम्पल कलेक्शन इन द युनिट्स, हिल स्टिक मेथड पण म्हणतो आपण. वा हिल प्रिकीचं प्रिपेअर्ड कशासाठी? हे सेफ आहे आणि परफॉर्म मेथड आहे आणि सेफ आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह आहे. इझी टू परफॉर्म आणि कॉज लेस पेन आणि स्ट्रेस कमी होणार आहे आणि रिक्वायर ओनली अ स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड, थोडीच ब्लड भेटणार, असं की मला भरपूर करायचं बरं का. हे लो रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन आहे आणि हे कशासाठी? ब्लड ग्लुकोज एस्टिमेशन आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह हे झालं. ओके, परत डबल झालं की काय हे झालं. त्याच्यानंतर ही करेक्ट असणारी कुठली मेथड? मिडल प्लॅन्टर सरफेस आणि लॅटरल मध्ये अवॉइड सेंटर ऑफ द हिल, इथे सेंटर मध्ये अवॉइड करायचं बरं का. हे झालं. आणि कॉमन यूज हे झालं कशासाठी? ग्लुकोज आणि न्यूट्रल स्क्रीनिंग टेस्ट कुठली? हायपोथेटिझम, हे PKU, G6PD, हिमोग्लोबिन एस्टिमेशन, बिलिरुबिन एस्टिमेशन सगळ्यासाठी. आणि वेन पंक्चर आर्टेरियल पंक्चर आणि अम्ब्लिकल वेनस अदर मेथड पण कुठले? वेन पंक्चर करू शकतो आणि अम्ब्लिकल वेनस मधून तिथनं पण काढू शकतो. एक्झाम पॉईंट बेस्ट मेथड टू कलेक्ट कुठली असणार आहे? हिल पिक असणार आहे. हे एक्झाम पॉईंट ऑफ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आपले उत्तर कुठले? पहिलं उत्तर एकदम आपलं बरोबर जाणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? हाऊ मच वेट गेन इन रिक्वायर्ड इन प्रेग्नन्सी मध्ये. याने काय म्हणते? वेट गेन किती होणार आहे प्रेग्नन्सी मध्ये? 3 ते 5 किलो, 5 ते 6 किलो, 10 ते 12 किलो, 3 ते 5 पाऊंड. पाऊंड हे कुठलं आहे? आपल्या देशातलं नाही आहे. मॅक्झिमम हे UK वाले, युनायटेड किंगडम म्हणजे काय? हे कुठले? आयर्लंड, इंग्लंड, हे 4 देश मिळून झाले ना UK. त्याच्यामध्ये हे जास्त वापरायचे. ते आपल्याकडे काय केलं 2 वर्ष होते ना, म्हणून आपण पण पाऊंड म्हणतोय आता. चला आपल्याला काय प्रेग्नन्सी आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये पे पण वेट गेन आहे. आपण काहीच डिस्कशन नाही केलं. आपण मी म्हणतो हे थोडे डिटेलमध्ये आपण बघूया. इम्पॉर्टंट आहे बरं का हे वेट गेन. काय वेट गेन ड्युरिंग प्रेग्नन्सी? वेट ह्याच्यामधले 3-4 क्वेश्चन बनू शकते. वेट गेन ड्युरिंग प्रेग्नन्सी 3-4 MCQ मध्ये निघतात बरं का. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वेट गेन ड्युरिंग द प्रेग्नन्सी. आयडियल वेट किती असणार आहे? हे पहिला बनला आपला एक MCQ. आयडियल वेट किती असणार आहे? ही असणार आहे 11 kg. म्हणजे काही नाही झालं तर ही 11 kg तर 100% असणार आहे. म्हणजे एवढी तर असायलाच पाहिजे. किती होते? 24. आता जस्ट म्हटलं LBS म्हणजे काय? पाऊंड मध्ये असणार आहे. ओके, हे झालं 24. पण हे झालं आयडियल. पण एव्हरेज किती असू शकते बाबा? ही असणार आहे 11 ते 13 kg. 11 ते 13 kg इथे असणार आहे. याच्यामध्ये पण कसं डिस्ट्रीब्युशन होणार? डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होणार? मी म्हणतो इथं नेक्स्ट पेज मध्ये घेऊया. इथं बसणार पण नाही. डिस्ट्रीब्युशन कसं होणार? डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्याला डिवाइड करायचं. हे आपलं एव्हरेज किती होतं? इथं 11 ते 13 kg होतं आणि मिनिमम किती होता? आयडियल तर 11 kg तर 100% इथे असणारच आहे. ओके, एवढं झालं. त्याच्यानंतर आपल्याला करायचं होतं डिस्ट्रीब्युशन. ओके, चला हे आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ओके, चला ही प्रेग्नन्सी वेट गेन. प्रेग्नन्सी मध्ये जेवढं वेट गेन होणार आहे ते झालं. आता नंतर इथं मटर्नल आईचं मटर्नल वेट गेन. ओके, किती होणार आहे आपण बघूया. बघा प्रेग्नन्सी मध्ये किती होणार आहे? ह्याची 6 kg होणार आणि ह्याच्यामध्ये पण 6 kg होणार. लक्षात आलंय का? मटर्नल पण 6 kg आणि प्रेग्नन्सी पण 6 kg, दोन्ही मिळून किती? 12 kg झालं. मग ह्याच्यामध्ये काय काय असू शकतो? प्रेग्नन्सी मध्ये काय काय होऊ शकतो? फिटस असू शकतो. फिटसचं वेट ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतो आणि प्लॅसेंटाचा आणि त्याच्यानंतर अम्नियोटिक फ्लुइड ही मिळून किती? ही असणार आहे 6 kg. त्याच्यानंतर मटर्नल वेट म्हणजे आईचं वेट, त्याच्यामध्ये काय? फॅट वाढणार. ओके, त्याच्यानंतर प्रोटीन, फॅट झालं, प्रोटीन आणि एक्स्ट्रा आपलं फ्लुइड ECM. हे सगळं काय होणार आहे? वाढणार आहे मटर्नल वेट गेन मध्ये. मला वाटतं एवढं लक्षात आलं असेल. ओके, अजून एक लक्षात घ्या. वेट गेन अकॉर्डिंग टू ट्रायमेस्टर प्रकार कसं वाढणार? आता समजा ट्रायमेस्टर किती आहे? 15 आहे का? नाही, 3च आहे. 1, 2, 3 किती आहे ट्रायमेस्टर? 1, 2, 3 हे किती? 3 आहेत. ओके, पण जे फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये किती वाढणार आहे? फक्त 1 kg आपल्याला डिफरन्स भेटतो. त्याच्यानंतर किती भेटणार आहे? बघा आयडियल किती आहे आपलं? 11 आहे बरं का. 11 आहे. इथे 5 kg, इथे 5 kg. किती झालं टोटल? 6 kg. 10 झालं का? 11 झालंय. हे 5, 5, 10 हे 11. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ट्रायमेस्टर मध्ये भेटणार आहे. पण हे जस्ट मी तुम्हाला म्हटलं, कुठे गेलं आपलं? एकच मिनिट. जे प्रेग्नन्सी वेट गेन आहे आणि मॅटर्नल वेट गेन आहे हे मॅक्झिमम कधी वाढतो? हे पण विचारलेले क्वेश्चन आहे. मॅक्झिमम
मॅटर्नल ग्रोथ. मॅक्झिमम मॅटर्नल ग्रोथ. मॅटर्नल ग्रोथ म्हणजे कुठली आला, आईचं फॅट प्रोटीन हे झालं मॅटर्नल. ही कधी वाढणार आहे, ही असणार आहे, ही मॅक्झिमम ग्रोथ असणार आहे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये. लक्षात आलं का, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये मॅक्झिमम मॅटर्नल ग्रोथ असतो. पण तुम्हाला हे पण विचारू शकते मॅक्झिमम फिटल ग्रोथ कधी असतो. फिटल ग्रोथ कधी असणार आहे, ही असणार आहे फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. फर्स्ट का नाही, ही असणार आहे जे लास्ट आपलं थर्ड ट्रायमेस्टर मध्ये. बरं का, त्याच्यामध्ये पण एक एक वीक असा आहे, त्याच्यामध्ये किती ग्रोथ होते हे पण विचारलेले क्वेश्चन आहे. हे इम्पॉर्टंट आहे बरं का, हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हटलं आपण, मॅक्झिमम फिटल ग्रोथ थर्ड ट्रायमेस्टर झाला. हा, याच्यामध्येच किती नाही, एवढं हुशार नाही येते. ओके, चला आपण ह्याच्यामध्ये 2 डिवाइड करूया. ओके, हे झालं त्याच्याबद्दल. हे 32 to 36 वीक मध्ये फिटल बद्दल बोलतोय आपण बरं का. फिटलचं झालं. ह्याच्यामध्ये किती, ह्याच्यामध्ये होणार आहे 26.1 ग्रॅम. लक्षात घ्या, 26.1 ग्रॅम पर डे बरं का, पर डे एवढी वाढणार आहे. ही विचारलेले क्वेश्चन आहे नॉर्सेट मध्ये. हे झालं. त्याच्यानंतर 36 to 40 वीक मध्ये किती वाढणार आहे, ही तर वाढणार आहे 40 ग्रॅम पर डे. दिसतंय ना तुम्हाला, हे 24 ग्रॅम पर डे आहे बरं का. 24 ग्रॅम पर डे हे 26.1 आहे. लक्षात घ्या, हे 26 आहे, इथं 36 ते 40 वीक मध्ये जे आपला मेन टर्म आहे 32 to 36 पर्यंत, ह्याच्यामध्ये 26.1 ग्रॅम पर डे वाढते. त्याच्यानंतर 36 नंतर कधी 24 ग्रॅम पर डे असं ह्याच्यामध्ये वेट गेन होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. मॅक्झिमम फिटल ग्रोथ असणार आहे थर्ड ट्रायमेस्टर मध्ये, मॅटर्नल ग्रोथ असणार आहे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये. एवढे लक्षात आलं का, हे सगळे नॉर्मल झालं. आता आपण थोडक्यात लक्ष घालूया अबनॉर्मल मध्ये. हा बाबा, अबनॉर्मल तर माहिती पाहिजे ना आपल्याला, एवढं आपण सगळे नॉर्मल बघितलं. आता आपण बघणार आहे अबनॉर्मल वेट गेन. आता समजायचं अबनॉर्मल वेट गेन एवढं झालं तर आपण समजून घ्यायचं बाबा काय, की अबनॉर्मल वेट गेन आहे. समजा पर वीकला 500 mg पर वीक ते 2.5 kg पर मंथ एवढं झालं तर आपल्याला काय म्हणायचंय, ही अबनॉर्मल वेट गेन आहे म्हणायचं. किती, 500 mg वीक ते 2.5 kg 2.5 kg पर मंथ एवढं असेल तर आपण काय समजायचं, अबनॉर्मल वेट गेन म्हणजे काय, 500 ग्रॅम पेक्षा जास्त नको जायला पाहिजे. तेच पाऊंड मध्ये काय म्हणतो आपण इंग्लंडमध्ये, 1 पाऊंड पर वीक, आणि इथे कुठे 5 पाऊंड पर वीक. वीक नाही, मंथ. इकडे मंथ मध्ये दिलेलं आहे, इकडे वीक मध्ये दिलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त नको व्हायला पाहिजे बरं का, लक्षात ठेवायचं आहे. एवढी लक्षात ठेवलं तरी बस, 500 ग्रॅम पर वीक पेक्षा जास्त नको व्हायला पाहिजे. आता 500 ग्रॅम झालं तरी, 500 ग्रॅम पकडा, आता झालं तरी पण कसं होणार आहे, जास्त होणार आहे का कमी होणार आहे, 2.5 किलो वाढणार आहे. ओके, हे झालं अबनॉर्मल वेट गेन. इथं असणार आहे 2.5 kg पर मंथ एवढी, हे आपण बघितलेलं आहे. ओके, आता समजा हे झालं, मग आता दिसलं बाबा तुम्हाला वेट गेन भरपूर होत आहे, मग तुम्हाला काय करायचं, ही अबनॉर्मल आहे. हे काय इंडिकेट करतो, मग ही असू शकतो हाय रिस्क मध्ये जाऊ शकतो. कसं कसं आहे, प्री एक्लेम्सिया आणि एक्लेम्सिया, प्री एक्लेम्सिया म्हणा आणि एक्लेम्सिया, प्री एक्लेम्सिया एक्लेम्सिया अजून काय म्हणू शकतो, याच्यामध्ये पेशंट जाऊ शकतो ड्यू टू एडिमा. हे लक्षात ठेवायचं बरं का. मला वाटतं आपण डिटेलमध्ये बघितलंय. हे काय, वेट गेन. ओके, ह्याच्यामध्ये सोडून तुम्हाला वेट गेनचं क्वेश्चन आला तर तुम्हाला काय, तुम्ही 100% उत्तर देणार आहे, एवढी वाचलं तरी. किती स्लाइड आहे आपलं, हा, हे वेट गेन आहे, असं होते, असं झालं. ओके, हे झालं. हे इथे डिलिव्हरी झाले बच्चूचं, आणि नंतर काय, हे सगळे होऊन जाणार. 1 2 3 4 4 स्लाइड मध्ये तुम्हाला वेट गेन मधलं सगळे क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेले, 3 ते 5 पॉईंट नाही. एव्हरेज तरी होती किती होतं, इथे 24 पॉईंट होता, मग हे डायरेक्ट चुकलं. तिथे किती दिले, 3 ते 5 kg असं होते का, नाही. फक्त 5 kg सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये 5-5 kg नाही. 5 ते 6 kg फक्त एका ट्रायमेस्टरचं झालं नाही. मग आपलं असणार आहे उत्तर तिसरा एकदम बरोबर, 10 ते 12 kg एवढं आपलं बसणार आहे. ही असणार आहे. त्याच्यामध्ये एव्हरेज किती आयडियल आपलं होतं 11 kg, मग 11 kg ह्याच्यामध्ये सी मध्ये बसतो, मग आपलं उत्तर ठरणार तिसरा ही एकदम बरोबर उत्तर आपलं असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपल्याला जायचं आहे. वेट गेन कसं पद्धतीने, हे फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर पकडा. हे 1 kg झालं, हे 5 kg झालं, इथे 5 kg, टोटल किती 11 kg वेट गेन आयडियली होणार आहे. आणि एव्हरेज किती होतं, एव्हरेज पण तुम्हाला लिहून दिलो मी, 11 ते 13 kg. किती होतं, 11 ते 13 kg होतं. ओके, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. विच इम्युनोग्लोबिन अबुडंटली प्रेझेंट इन द ह्युमन मिल्क. अबुडंटली म्हणजे काय, एकदम भरपूर राहणार आहे. कुठे, प्रेझेंट इन द ह्युमन मिल्क मध्ये.
बरं का. असं पण विचारू शकतात तुम्हाला. ह्युमन मिल्क ऐवजी बॉडीमध्ये पण विचारू शकतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एकदम जास्त कुठली इम्युनोग्लोबिन असू शकतं. बरं का. ही क्वेश्चन असं पण विचारू शकतात. चला ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? IgG, IgA, IgM, IgE. म्हणजे काय? हे गामडे गामडे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. गामडे हे सगळे काय? ही असणार आहे इम्युनोग्लोबिन. ओके. इम्युनोग्लोबिन म्हणजे काय? इम्युनोग्लोबिन हे काय असतं? ह्याला आपण अँटीबॉडी पण म्हणतो. ऑल्सो नोन एज अँटीबॉडी. हे काय असणार आहे? ही आपलं अँटीबॉडी पण असणार आहे. हे कशा पद्धतीने बनतो? ही प्लाझ्मा प्रोटीन मधनं प्लाझ्मा प्रोटीन मेड बाय कसे? ही पॉलीपेप्टाइडने बनलेलं असतं. ओके. ही कुठली अँटीबॉडीज मेड बॉय कसं बनणार आहे? ही अँटीबॉडी मेड बॉय बीटा बीटा प्लाझ्मा सेल बी प्लाझ्मा सेल. ओके. हे पण लक्षात ठेवा. हे खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. कुठली? ही बी प्लाझ्मा सेल. ओके. एवढं लक्षात आलं. त्याच्यामध्ये पण टाईप 2 प्रकार असतो. एक बॉडीमध्ये जे बॉडीमध्ये क्रिएट होतं स्वतः आणि जे आर्टिफिशियली आपण बनवून ठेवतो. ओके. सिंथेसाइज विदिन बॉडी ही कुठली असणार आहे? ही असणार आहे गामडे साप. ही कुठली? गामडे. आणि अजून कुठली? सिंथेसाइज्ड इन विदिन कुठे? लॅबोरेटरी किंवा आर्टिफिशियली आपण बनवतो. ओके. एवढं लक्षात आलं. चला आपण थोडक्यात मला वाटतं स्लाइड आहे आपल्याकडे. हां चला ठीक आहे. टाइप्स ऑफ इम्युनोग्लोबिन टोटल किती आहे? GM. इथे थोडं उलटापलटी झाले पण लक्षात ठेवायचे कांबडे. GMADE. बघा IgG ही एकदम मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे बॉडीमध्ये. लक्षात घ्या. हे इम्पॉर्टंट आहे. IgG हे आपल्या शरीरामध्ये एकदम जास्त असणार आहे. विचारलं तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्याचा अदर नेम काय? गामा. मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे आणि स्मॉल मोलेक्युलर साईज. ओके. ही म्हणून हे स्मॉल मोलेक्युलर साईज संख्या जास्त आहे पण छोटी छोटी आहे. लक्षात आलं का? संख्या भरपूर आहे आणि त्याची स्मॉल मोलेक्युलर साईज आहे. म्हणून काय? ही कॅन क्रॉस द प्लॅसेंटा. खूप वेळा क्रॉस प्लॅसेंटा. मॅक्झिमम टाइम ही ह्याच्यामधलं उत्तर क्वेश्चन निघालेले हेच आहे IgGचा. ही काय करतो? ही क्रॉस प्लॅसेंटा. लक्षात ठेवा. ओके. ही इंडिकेट द क्रोनिक इन्फेक्शन आणि प्रोव्हाइड द फिटल प्रोटेक्शन. हे झालं. त्याच्यानंतर IgM ह्याला आपण म्यू म्हणतो. ही काय? ही फर्स्ट अँटीबॉडी. हे लक्षात हे काढून टाका. ही फर्स्ट अँटीबॉडी टू अपियर. आपल्या बॉडीमध्ये फर्स्ट अँटीबॉडी पटकन धावून येणारे जे कोण? एम म्हणजे कोण? मोठा भाऊ. ओके. हे कोण? पटकन काही झालं तर पळून येणारा कोण आहे? फर्स्ट अँटीबॉडी ही असणार आहे मोठा भाऊ एम. लक्षात ठेवायचे. ही लार्ज मोलेक्युल असणार आहे म्हणून काय? ही डू नॉट क्रॉस द प्लॅसेंटा. ही प्लॅसेंटा मधनं क्रॉस होऊ शकत नाही. ओके. इंडिकेट द अॅक्यूट इन्फेक्शन म्हणजे पटकन लक्षात म्हणजे काय? पटकन धावून येणार कोण? IgM. आणि तिसरा आहे IgA. हे काय? अल्फा. ही बॉडी सिक्रेशन मध्ये आपल्याला भेटतं आणि ही प्रेझेंट कुठे कुठे असतं? सलाइवा मध्ये, ब्रेस्ट मिल्क मध्ये, स्वेट, सेमन, टीयर्स मध्ये. ही सगळीकडे भेटतो पण आपल्याला जास्त भेटणार आहे याच्यामध्ये ब्रेस्ट मिल्क. ही खूप वेळ विचारते क्वेश्चन आहे म्हणून स्टार मार्क केलेलं आहे. ही लक्षात ठेवायचं आहे. ही काय इंडिकेट करतं? अॅक्यूट इन्फेक्शन. ओके. आणि काय? IgD हे काय? डेल्टा. ही स्किन असोसिएटेड विथ स्किन आणि लोकल इम्युनिटी मध्ये. IG हे काय? ही याला एप्सिलॉन आपण म्हणतो. ही इन्व्हॉल्ड इन ॲलर्जी मध्ये आणि डायबेटिस स्किन इन्फेक्शन मध्ये. इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचे? जे IgA इन न्यूबॉर्न मध्ये भेटलं तर आपल्याला काय सांगायचं? इफ ए अँटीबॉडी इज फाउंड बिफोर द कोलोस्ट्रम फीडिंग इट इंडिकेट द कंजेनायटल प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे काय? ब्रेस्ट फीडिंग अजून सुरुवातच नाही केलं म्हणजे कुठनं भेटणार आहे? IgA ही ब्रेस्ट मिल्क मधनं बच्चूला भेटणार आहे पण त्याचा अगोदरच हे भेटलं तर आपल्याला काय समजून घ्यायचं? हे कंजेनायटल प्रॉब्लेम असू शकतो. ओके. आणि इशोनोफिल्स हे काय? याच्यामध्ये पण इन्क्रीज द अलर्जिक रिएक्शन पण ह्याच्यामध्ये पण वाढू शकतो. एवढं लक्षात ठेवलं का? चला आता आपल्याला काय? कुठले इम्युनोग्लोबिन अबिडेंटली प्रेझेंट इन ह्युमन मिल्क मध्ये विचारलेलं आहे. ह्युमन मिल्क मध्ये कुठलं होतं? IgA. मग आपलं उत्तर कुठली जाणार आहे? IgA हे एकदम उत्तर बरोबर असणार आहे. IgA. कुठली उत्तर? दुसरे उत्तर. IG हे कुठं होतं? ही कुठे गेलं? ओके. इन्व्हॉल्ड इन द अलर्जी मध्ये. ओके. IgM हे मोठा भाऊ पटकन धावून येणारा. IgG ही एकदम G फॉर ग्रेट. एवढं लक्षात ठेवा. G फॉर ग्रेट म्हणजे काय? जास्त असणार. आणि M म्हणजे मोठा भाऊ. लक्षात ठेवा. मोठा भाऊ पटकन धावून येणार आहे. ओके. हे ट्रिक आहे म्हणजे काय तुमच्या लक्षात राहतील. ओके. चला आता नेक्स्ट एपिसोडकडे आपण जाऊया. चला आजचे लास्ट क्वेश्चन आपण बघूया. व्हिच वॅक्सिन शुड ऑल हेल्थ वर्कर्स हॅव. म्हणजे खाली दिलेले जे वॅक्सिन आहे जे आपण सर्व हेल्थ वर्कर्सनी घ्यायलाच पाहिजे. ऑप्शन कुठली कुठली दिले? हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, HIV, पोलिओ. हेपॅटायटिस A म्हटलं की हे काय? हे असणार आहे. बघा एक एक आपण बघूया. हेपॅटायटिस A म्हणलं की हेपॅटायटिस A आणि हे कसं असणार आहे? ही असणार आहे फिको ओरल. लक्षात आलं का? फिको ओरल ही कसं आहे? हे आपल्याला घ्यायचं गरज आहे का? नो रुटीनली रिकमेंडेड. हे आपल्याला रिकमेंडेड नाही आहे बाबा तुम्ही घ्यायलाच पाहिजे जे ऑल हेल्थ वर्कर्सने वगैरे. ओके. युजली आपण कधी देऊ शकतो? युजली
युजली गिव्हन टू कोणाकोणाला देऊ शकतो, जे ट्रॅव्हलर आहे, जे ट्रॅव्हलर्स आहे त्यांनी कुठं चाललंय बाबा, एंडेमिक कंट्रीमध्ये, एंडेमिक कंट्रीमध्ये वगैरे चाललंय, मग त्यांनाही आपण देऊ शकतो. ओके. आणि अजून कुठल्या लोकांना देऊ शकतो आपण, पीपल विथ जे क्रोनिक लिव्हर डिसीजेस आहे त्यांना पण आपण ही देऊ शकतो. मग आपण हेल्थ केअर वर्करमध्ये द्यायचं आहे का, नाही, हे गेलं. मग आता राहिला कुठला, HIV आपण कधी देऊ शकतो, हे बघा, HIVचं काय आहे का, हे वॅक्सिनच HIVचं अजून तयार झालेलं नाहीये. ओके, अजून शोध चालू आहे. आणि हे काय, पोलिओचं आपण बघा, हे रुटीन इम्युनेशनचं पार्ट आहे. आपण विदिन जे 5 वर्षाचा बच्चू असतो त्यांना आपण पोलिओ वगैरे देतात बरं का. ओके, पोलिओ वॅक्सिन ते पण कुठली, OPV पण देतो आणि त्याच्यानंतर IPV पण देतो, हे काय, इनॅक्टिव्ह पोलिओ व्हायरस, हे झालं ओरल पोलिओ वॅक्सिन. ओके, ही ओरल हे इंजेक्शन आपण देणार आहेत. हे कसं आहे, आपण दिलं तरी पण कसं असंच, ट्रॅव्हलिंग जे पोलिओ एंडेमिक एरियामध्ये चाललंय, पोलिओ एंडेमिक मध्ये चाललंय आणि आउटब्रेक आणि रिस्कचा असू शकतो, त्या एरियामध्ये जाताना वगैरे आपण देऊ शकतो. पण हे प्रत्येक हेल्थ वर्करला आपण द्यायचं नसतं. ओके, हे पण झालं. आता राहिलं कुठलं, हेपॅटायटिस बी आपण कसं द्यायचं आहे, हेपॅटायटिस बी हे कसं असतंय, ही ब्लड बोर्न डिसीज आहे. ओके, हे लक्षात आलं. मग ही असणार आहे हाय रिस्क फॉर ऑल हेल्थ वर्करसाठी. ओके, ऑल हेल्थ वर्करसाठी ही काय असणार आहे, रिस्क असणार आहे. ओके, हाय रिस्क असणार आहे. कसं, याच्यामध्ये निडल स्टिक इंजुरी होऊ शकतो, निडल स्टिक इंजुरी होऊ शकतात पेशंटला, आपल्याला. आणि ब्लड जे एक्सपोजर आपण होऊ शकतो ड्युरिंग सर्जरी म्हणा, ज्यावेळी एक्सपोजर होऊ शकतो. सो आपल्याला काय, जो रिकमेंडेड आहे, रिकमेंडेड फॉर ऑल हेल्थ वर्कर्ससाठी ही रिकमेंडेड आहे. कुठली, हेपॅटायटिस बी वॅक्सिन ही काय आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे. हे किती डोस द्यायचं आहे आपल्याला, ओके, ही हेपॅटायटिस बी आपल्याला द्यायचं आहे. हे दुसरा उत्तर आपलं बरोबर असणार. ही असणार आहे 3 डोस मध्ये. ओके, ऑलरेडी मी सांगितलेले किती डोस, पहिला आणि दुसरा आणि हे तिसरा. कुठली, 0 डोस झालं हे 1 मंथला आणि नेक्स्ट घेणार आहे आपण 6 मंथला. ही असणार आहे किती, 3 डोस, किती 0.5 ml देणार. ओके, ही देणार आहे आपण IM. ओके, एवढं लक्षात आलं. हे झालं आपलं हेपॅटायटिस बी वॅक्सिन बद्दल. हे सर्व जे आपलं हेल्थ वर्कर आहे आपण घ्यायला पाहिजे. ओके, मोस्ट कॉमनली हे प्रायव्हेट गव्हर्नमेंटमध्ये पण सगळ्यांना देतात आणि स्ट्रिक्टली कुठे आपलं जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वगैरे हे कंपल्सरी आहे. ह्याचे सर्टिफिकेट तुम्हाला विचारतात कधी कधी तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे गेलं तर. ओके, हे झालं कशाबद्दल, हेपॅटायटिस बी वॅक्सिन बद्दल. आणि हे सगळं हेल्थ वर्कर घ्यायला पाहिजे. आपलं उत्तर आहे दुसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. चला मग आपण काय करूया, तुमच्यासाठी एक क्वेश्चन, तुम्हाला काय करायचं, याची उत्तर कमेंटमध्ये द्यायचे. द रेशो ऑफ द कार्डियक कंप्रेशन, बघा काय कार्डियक कंप्रेशन देतोय अँड आर्टिफिशियल ब्रीथिंग. बघा, कार्डियक कंप्रेशन पण द्यायचंय आणि आर्टिफिशियल ब्रीथिंग द्यायचंय. मग कशा पद्धतीने ते रेशो तुम्ही फॉलो करणार आहे, 15-2, 60-6, 12-3, 3-2, कुठली पद्धतीने तुम्हाला ही फॉलो करायची, तुम्हाला काय करायचंय, कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आन्सर तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये ह्याची डिटेल आपण काय करूया, अभ्यास करून टाकूया. ओके, चला मग काय करायचं नेक्स्ट, हे तर उत्तर तुम्हाला द्यायचंय. त्याच्यासोबत जे तयारी करत आहे त्यांच्यासाठी कुठले, जे नॉर्सेट, CHO, DMR साठी तयार करते त्यांच्यासाठी त्रिशूला सिरीज आपलं कंटिन्यू चालू आहे. पण थोडी गॅप पडते बरं का, 3 दिवसाने 4 दिवसाने एका एपिसोड आपण टाकू. कारण कसं आहे, आपण मोस्ट सगळी कॉन्सन्ट्रेशन कशावरती, CHO वरती चाललेलं आहे. ओके, मग ह्याची पण कंटिन्यू करत राहूया आपण. त्याच्यासोबत ब्रह्मास्त्र पण चालू आहे. आणि ऑलरेडी आपण PYQ 2023 मध्ये समुदाय आरोग्य अधिकारीचे एक्झामिनेशन झालं, त्याच्यामधलं जे पेपर अनालिसिस आपण केलेलं आहे, हे पण त्याच्यामधलं पण तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन येऊ शकते आणि तुम्हाला बघू शकते बाबा कशा पद्धतीचे क्वेश्चन जे 2023 मध्ये आलं होते. ओके, तेवढं तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता तुम्ही. आणि शेअर करायचे, ते तुमचं नर्सिंगचे कुठले पण मित्रमैत्रिणी असो त्यांना शेअर करायचे. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉन पण नोटिफिकेशन डिसीज मध्ये जसं आलं असं तुम्हाला इथे टिक करायचं आहे. ओके, चला मग आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्युअली स्टडी करत राहायचं आहे. असं नाही बाबा डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. आता सगळे डिस्ट्रॅक्टेड आहे. ओके, मग तुम्हाला काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन राहायचं आहे. ओके, म्हणजे काय, तुमचं
जे आहे सक्सेसकडे जायचं आहे त्याचं सोडून कुठे पण डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. म्हणजे काय, तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे स्टडीबद्दल. ओके, काही क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया लवकरात लवकर. ओके, धन्यवाद.